गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु कालसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 12वा समास 9वा यज्ञ शिकवण। श्रीराम दुर्बल नाचारी ओडगस्त आळसी खादाळ ऋणगस्त मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही। खाया नाही जेवाया नाही लेया नाही नेसाया नाही अंतराया नाही पांघराया नाही कोपट नाही अभागे। तेणे कैसे करावे काय जीवेसी धरावे वासावे की मरावे कोण्या प्रकारे। म्हणून आळस सोडावा यत्न साक्षेपे जोडावा दुचितपणाचा मोडावा थारा बळे। सावधानता असावी नीती मर्यादा राखावी जनासमाने ऐसी करावी क्रिया सिद्धी। आलियाचे समाधान हरिकथा निरूपण सर्वदा प्रसंग पाहोन वर्तत जावे। भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना साधनाचे प्रयोग जेणे तुटे भवरोग मनन मात्रे। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव। जगद्गुरु माऊलीच्या चरणकमली वंदन करून तसेच संत शिरोमणी गजानन महाराजांना वंदन करून विषय याला प्रारंभ करतो। आजचा विषय आहे यत्न शिकवण म्हणजे प्रयत्नाची शिकवण। समर्थ रामदास स्वामीने ह्या दशक 12 समास 9 मध्ये सांगितलेले। तर हे प्रयत्न करायचं कोणाला म्हटलेलं आहे? जे दैववादी नशीबवादी प्रयत्नाकडे दुर्लक्ष करून सुखाची अपेक्षा करतात अशा लोकांना दृष्टांत रूपाने मुळातच हा संवाद प्रश्न रूपाने केलेले आहे। एक गरीब दुःखी कष्टी आळशी खादाड कामचोर अशा दुःखी माणसाने समर्थांना प्रश्न विचारला, जीवनात बरकतच नाही, कसा संसार करायचा, काय करावं तेच कळत नाही। आपली पण ती स्थिती। अशा मन खचलेल्या माणसाला ज्याला प्रयत्न करण्याची हिंमत नाही, जो मनाने दुबळा आहे अशाला उपदेश करून काय म्हटलं? प्रयत्नांती परमेश्वर। नाही माझा प्रयत्न करत होतो ना, ते वेळ खराब आहे ना माझी। अरे बाकीचे लोक कामाला जातात, नाही नाही गंडांतर योग आहे ना, अष्टमात मंगळराव युती आहे। अरे न दैवमिती संचित्य न दैवमिती संचित्य त्यजु उद्योगात मनः
अनुधमेन तैलान कश्य प्राप्तूर महती. अरे नशीब खोटं, ग्रह बरोबर नाहीत, संचित बरोबर नाही, म्हणून प्रयत्न केल्याशिवाय तिळातून तेल काढता येईल का? अगोदर प्रयत्नवादी हो. प्रयत्नांती परमेश्वर. आणि समर्थाने ठामपणे सांगितलं कलियुगात प्रयत्नाचाच देव आहे, यत्न तो देव जाणावा. आता ग्रहमान खराब आहे, आकाशातले ग्रह खराब असेल, पण तुझा मनोग्रह खराब झालेला आहे. मनोग्रह, हा मनोग्रह खराब झाल्या कारणाने दुराग्रह निर्माण झाला. या दुराग्रहाबरोबर आळस, कुविचार, शंका, कुशंका याने तुझं मन घेरलेलं आहे. काहीतर मनाला वळवतो ना, भक्ती करतो ना. पण असेल हरी ते तो देईल खटल्यावरी, ह्या तत्वावर विश्वास ठेवून तू जगतोस ना. तुझं तत्व काय? असेल हरी तर देईल खटल्यावरी. मग तो हरी तुला जरी द्यायला आला, बैसाला एखादं खाटलं तरी नको का? हो ते पाहिजे का? हरीला उभं ठेवणार? मग हरीला बसायला म्हणून तरी खाटलं एक बनव. जंगलात जा, लाकूड तोडून आण, काता किस, दोरी बनव, कॉट विंग. हां तसं तर करेन. हरी येणार ना? हो हो. हरीला बसवण्यासाठी खाटलं बनवलं, ते कुणाला तरी आवडलं, त्याने ते 100 रुपयाला घेतलं, ते तिसऱ्याला कळलं. असं करता करता 25 खाटली विकली गेली. आता पैसे जमले. हां असेल हरी तर देईल खाटल्यावरी म्हणतात ना. आता पैसे जमले ना, असे एक एक खाटल्यासाठी जंगलात जाऊ नको. अंदाज 10 खाटल्यासाठी किती लाकूड लागेल याचं नियोजन कर. दूरदृष्टीने बघ. हे प्रयत्न तूच करायचे असतात. केवळ दुःख आलं म्हणून देवाच्या नव्हे रडायचं नसतं. मोबाईल आहे म्हणून किचनमध्ये मोबाईल करायचा नसतो. अगं चहा कर म्हणून बॅटरी डाऊन होते, चार्ज कंप्लीट होतं. तसं दुःख येणारच. माझ्यावर 10 लाखाचा अफरातफरीचा आरोप केला, 10,000चा गणपती मंडळाने. याचा अर्थ मला तोंड पण दिलं ना. गणपती मी काहीच केलं नाही, ज्यानं केलं ते बघून गेले बाबा, हे नाही ना. तुला डोळे दिले, तोंड दिलं, कागदोपत्री हिशोब असेल. प्रत्येक गोष्ट देवाच्या खांद्यावर ठेवून चालत नाहीये. म्हणून रामदास स्वामी आवर्जून सांगतात, तू स्वतः प्रयत्न कर, स्वतःवर विश्वास ठेव. आणि प्रयत्न कसा? नगास नग म्हणून करू नको. 11 अधिक 11 किती? 22च ना. 11 अधिक 11 22. पण मोजायचं कुठून? उजव्या बाजूने की डाव्या बाजूने? तसं नाही, कुठून तर मोजले 22च होतात. म्हणून जे प्रयत्न करतो, डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रयत्न करू नको. प्रचंड चिंचेच्या झाडाची पानं मोजण्याचा प्रयत्न करू नको. ज्या प्रयत्नाने जे यश मिळेल ना, तुला त्याचा लाभ घेता आलं पाहिजे. म्हणून तुझं मन कुठंतरी हे वळव. म्हणून सकाळी जरा लवकर उठ, लवकर उठ. झटकून टाक देवा दुबळेपणा मनाचा, यत्ने विना नको धरू भरवसा सुखाचा. लवकर उठ. या मनाला जर आंघोळ कर, भगवंताच्या नामाची आंघोळ कर, गुरुच्या नामाची आंघोळ कर. सकारात्मक विचार निर्माण होतील. मनाची आंघोळ झाली, बुद्धीची आंघोळ कर. आजचा दिवस चांगला जाऊ दे. सकारात्मक विचार ठेव, नर्वसपणा ठेवू नको. जर रस्ता विचारायचा असेल, घरात बसून रस्ता विचारू नको, रस्त्यावर जा. आणि प्रत्येक गोष्टीचं तारतम्य जाणून विवेक बुद्धीने, दूरदृष्टीने, कामात चिकाटीने, विश्वासाने लक्ष घाल. आणि कुठलंही काम करताना तुझ्यावर विश्वास ठेवून तू जेवढं काम करतो तेवढं तुला यश मिळेल. आणि जो योग्य दिशेने, योग्य रीतीने प्रयत्न करतो तो जीवनात सक्सेस होतो, विजयी होतो. असं आत्मसाक्षात्कारी ज्ञानी पुरुषाचं हे बोल आहेत. योग्य प्रयत्न कर, योग्य दिशेने जा, पण सारासार विचार कर, दूरदृष्टी ठेव. धरसोड प्रयत्न नको. मी करतो ते चांगलंच आहे, पण ते करतात त्याच्याहून चांगलं आहे. म्हणून थोडे दिवस हे, थोडे दिवस ते. म्हणून कुठेची स्थिरता नाही. म्हणून मनाची चंचलता थांबव. एका माणसाकडे शेती होती, पण मुळातच काय हाव मनात भरलेले आहे. जे होतं ते कमी. आणि शेती म्हटलं तर प्रयत्न आलेत ना. परंतु फौजदारकी करायचा, पैसे खर्च करायचा, आलेल्या पिकात समाधान नाही, नाराज व्हायचा. असं चिंतेत असताना एक दोस्त भेटला, तो मच्छीमार कोळी होता. त्याने म्हटलं, बाबा तुमच्याकडे शेती आहे, वाडी आहे, आणि एवढी तुम्ही श्रीमंत रईस लोक दुःखी का? आमचं बघा घरदार काही नसून मच्छी विकून पोट भरतो, तरी आम्ही सुखी समाधानी आहोत. आमच्या धंद्यात लाभ आहे. एक जरी मोठा मासा विकला ना 100 रुपये मिळतात. असे दिवसाला मी 100 विकतो.
असं म्हटल्याबरोबर याला वाटलं अरे बाबा शेती करण्यापेक्षा मच्छी पकडलेली बरी, एकाला 100 रुपये, मग 100चे किती होतात. शेतीला रामराम ठोकला आणि मासे पकडायला गेला समुद्रात. आता त्याच्याबरोबर जाताना झालं काय, त्याला मोठे मोठे मासे मिळायला लागलेत आणि त्याला बारीक झंगा झिंगा मिळायला लागल्यात. परत नाराज, खेती क्या तो लंगा लुंगा, मच्छी पकडा तो झंगा झिंगा. 6 महिन्यात तो पण धंदा सोडला. आता करणार काय, काहीच केल्यानंतर यश मिळत नाही. असं हताश मुद्रेने येताना एका मंदिरात कीर्तन चालू होतं. 1000-2000 लोक कीर्तनाला होती. एवढी लोक कीर्तनाला येतात म्हटल्यानंतर कीर्तनकार किती चांगला असेल, मग पैसे किती घेत असेल. म्हणून मागे बसलेल्या माणसाला विचारलं, ओ भाऊ हे कीर्तनकार कीर्तनाचे किती पैसे घेतात. ओ बसा, हो ऐका. हो नाही मला किंमत तेवढी सांगा मी जातो. ओ ते एका कीर्तनाचे 10,000 घेतात. 6 महिन्या अगोदर तारीख घ्यावी लागते. महिन्याचे 30 दिवस फुल असतात. काय म्हणतोस काय, एका कीर्तनाचे 10,000 आणि महिन्यातलं 30 कीर्तनं. त्यापेक्षा कीर्तनं शिकलेली बरी. शेती करून फायदा नाही, मच्छी विकून फायदा नाही. गावची शेती विकली, गेला काशीला आणि उत्तम कीर्तनकार होऊन गावात आला. परत गावची नवरी शंभरी असते ना, याला कोणी विचारलं नाही, चेष्टा करायला लागले. याने शेती करून झाले, मच्छी विकून झाली, आता परमार्थ करतो, कीर्तनं विकली नाही तरी बस. गावात विचारलंय मग परगावात गेला. मग रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, अनोळखी परगावात जाताना नेहमी सूर्यास्ताच्या अगोदर चला आणि तिथल्या पाटलांची ओळख करून घ्या. म्हणजे पुढे कमी जास्त काय दुर्घटना घडेल, तुम्ही पाटलांचे पाहुणे होणार, अंगावर बेतणार नाही. पण हा धुनकीत होता कीर्तनाचा ना. दुसऱ्या गावात गेला, काळोख पडला, नेलेली शिदोरी खाल्ली. एका मंदिरासमोर वडाचं झाड होतं, त्या पारावर झोपला. कर्मधर्म संयोगाने ज्या गावात हा गेला त्या गावात रात्री झाली चोरी. मध्यरात्री गडबड झाली. काही तरुण होते, ते धुनकीत होते. आमच्या गावात चोरी करतो, आमच्या गावात चोरी केलेला माणूस परत जाणारच नाही म्हणून त्याला हुडकायला शोधायला सुटलेत. शोधता 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 कुठे झाडाकडे झोपलेला दिसला. यांची अक्कल होती गुडघ्यात. चादर घेऊन झोपतोस का, चादरी सकट त्याला जोर जोर जाऊन ठोकलं आणि ज्या झाडाकडे झोपला होता उलटं त्याला टांगलं. डोकं खाली पायवर. तेव्हा तो काय म्हणतो, खेती किया तो लंगा लुंगा, मच्छी पकडा तो झंगा झिंगा, कीर्तन किया तो उलटा टांगा. जसं आपण प्रपंचात उलटा टांगला जाऊ नये चुकीचा प्रयत्न करून. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर म्हणताना सुद्धा तो परमेश्वर तुझ्यात आहे. छोट्याच्या गोष्टीने दुःखी होऊन तुझी जबाबदारी देवावर ढकलू नको. अगोदर संकट आल्यानंतर देवाला हाक मारतोच, पण स्वतःचे प्रयत्न काय. मारुतीचा बलाढ्य भक्त गाडी घेऊन येताना, धान्याने भरलेली गाडी घेऊन येताना काळोखात जंगलात गाडी रुतली. लगेच त्याने मारुतीचा धावा सुरू केला. संकटात सापडला ना. त्याच्या हाकेला मारुतीराया धावून आलेत. याला आनंद झाला. पण मारुती रागीट भावनेने बघत होते. म्हटलं मला का बोलवलंस, गाडी रुतली. अरे गाडी रुतली, तू ओढण्याचा प्रयत्न केलास का. देव तुझा गडी आहे का. अरे स्वतः प्रयत्न करावे, स्वतःवर विश्वास ठेवून कर. देवावर विश्वास ठेव, त्याच्या रूपात तुला देव येतो. आता तुला मी आशीर्वाद द्यायला आला नाही, डोक्यात हाणायला आलेला आहे. अगोदर गाडीला धक्का दे. मारुतीने गदा उचलली. गदेला घाबरून गाडीला धक्का देता क्षणी गाडी बाहेर आली. अरे हेच तर तू अगोदर केलं असतं, झालं नसतं का. बारीक सारी गोष्टीला देवाला मध्ये का घेतात तुम्ही. प्रयत्न तुम्हालाच करायचे, सुखदुःख तुम्हालाच भोगायचे आहे. पण सुखदुःख भोगता भोगता ही मनाची स्थिती ढासळता कामा नये. म्हणून हा बोध केला, यत्नबोध का. आणि हे बोधासाठी काही नियम सांगितले. सकाळी लवकर उठत जा, आळसपणा सोड, दुबळेपणा सोड, मनाचा दुराग्रह सोड. काही होतच नाही रे. जसं विद्यार्थी पण सत्संगात येतात. जो संसारिकाची अडचण आहे तेच विद्यार्थ्यांची अडचण आहे. आता मी कुठे गेल्यानंतर किती वर्षापासून विद्यार्थ्यांना चॅलेंज देऊन सांगतो, रडू नका, वाचलेलं लक्षात असत नाही, वाचलेलं लक्षात असत नाही. संसारिकाच पण तेच, संसारात बरकतच नाही. म्हणजे नकारात्मक भाग निर्माण झाला ना. पण सकारात्मक ठेव ना. तुला वाचलेलं लक्षात असत नाही. क्रिकेट मॅचचं एकदा ऐकलं की मरेपर्यंत स्कोअर लक्षात असतो ना.
मग तो कप्पा आहे, पण तू मन बनवलं. अगोदर माणूस मन बनवतो, सुखी माणूस पण मन बनवतो, दुःखी माणूस पण मन बनवतो. पण हे मन सकारात्मक बनवा. त्यासाठी सकाळी उठल्याबरोबर रामदास स्वामींनी काय म्हटलं, अगोदर भगवंताचं स्मरण करा, काहीतरी पाठांतर करा, पाठ केलेलं वाचत चला. सौ प्रातर्विधी उरकल्यानंतर परत येताना रिक्त येऊ नका, काहीतरी घेऊन या. मी पाहिलेलं, आमचे वडील सकाळी कुठे जंगलात गेले ना, येताना एवढा दगड घेऊन यायचे. रिकामी कशाला यायचं, काल वाचताना कळलं ते. रिकामी यायचं नसतं, रिकामीच आहे ना, एक दगड घेऊन येताना. रिक्त येऊ नको, चांगलं लिहायला शिक, अक्षर सुवाच्य असू दे, चांगल्याची संगत धर, चांगलं ऐक. शुभम ब्रूयात प्रियम ब्रूयात. कुठे सत्संगाच्या माध्यमातून हे मनावर साचलेले धूळ काढ. सत्संग आपल्याला का दिला? कारण माणसाचं मन म्हणजे पितळेचं भांडं आहे, पितळेचं भांडं. आणि ते जसं घासाल तसं चकचकीत दिसेल. गणपतीच्या वेळी घरातली बारीक छोटी भांडी चकचकीत असतात, माळ्यावरनं काढलेल्या समया चकचकीत असत नाही का? 1 वर्षाचा काळ लोटला, घासलेच नाहीत. म्हणून आपला हे सत्संग दिला. संत संगतीचा हा दीप, संत संगतीचा हा दीप करी साधका निष्पाप. निष्पाप याचा अर्थ मनावर जी मळकटं आलेली आहेत ती बाजूला काढली पाहिजेत. आणि बाजूला काढण्यासाठी हा सत्संग दिला. काहीच नाही जर केलं, आठवड्यात एकदा सत्संग आहे, तुझ्या मनावर वासनेबरोबर दुःखाबरोबर तुझी मनोवृत्ती ढासळलेली आहे. याला जर ऊर्जा द्यायची असेल, सत्संगाच्या माध्यमातून काही श्रवण कर. आणि श्रवण भक्तीचं चिंतन मननातून मी कुठे चुकतो आणि मी काय केलं पाहिजे, कुठल्या कामासाठी काय प्रयत्न करावे. मी संशोधन केलं, 10 फुटावरून सुईमध्ये धागा घालतो, त्यापेक्षा हातगाडी बनवलेलं संशोधन चांगलं. आपलं माऊली कधी कधी प्रवचनात सांगते ना, 2 आणे दिल्यानंतर नदी पार होऊ शकतो होडीने, पण त्यासाठी मी 10 वर्ष प्रयत्न केले पाण्यावर चालण्यासाठी. याला अर्थ नाही ना. मग प्रयत्नाने केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. सगर पुत्राकारणे गंगा आणली भूमंडळी. भगीरथाने गंगा भूमंडळ आणली, केवळ तपश्चर्या करून आणली का? नाही, भक्तीने शंकराला प्रसन्न करून गंगा पावन झाली. परंतु जिथे ती गंगा न्यायची होती तिथे डोंगर होता, डोंगर. आणि तिथे पाणी नेण्यासाठी भक्ती नाही, शक्ती कामाला आली. सतत 5-6 महिने प्रयत्न करून त्याने खोदून डोंगर खोदून तो प्रवाह जायला भगीरथाने मार्ग करून दिला. केवळ भक्तीने नाही झाली. म्हणजेच काय, आपली गुरु माऊली सांगते ना, प्रयत्न करा. म्हणजेच काय तर प्रयत्न करा. माणसानं जीवनामध्ये असं कधी निराश जगता कामा नये, निराश राहता कामा नये. एकदा गौतम बुद्ध आणि त्यांचा एक शिष्य एका नदी किनारी बसले होते. आणि त्याने प्रश्न विचारला शिष्यानं की महाराज, हा पूजापाठ, हा सत्संग, हे नामस्मरण खरंच गरजेचं आहे का हो भगवंताला भेटण्यासाठी? तर गौतम बुद्ध म्हणाले, ठीक आहे, तुझा प्रश्न छान आहे, पण मला तू सांग की आपण आता ह्या नदीच्या काठाला बसलेलो आहोत, आपल्याला तिकडे जायचं आहे, नदीच्या तिकडे, तर तू कसा जाशील? तर म्हणाला, महाराज कसं आहे की नदीला जर पाणी नसेल तर मी चालत जाईन. बरं समज गौतम बुद्ध म्हणाले पाणी आहे, कसं जाणार? बऱ्यापैकी पाणी जर असेल तर मला पोहता येत असेल तर मी पोहत जाईन. बरं ठीक आहे, पाणी भरपूरच आहे, पोहूच पण शकत नाही, एवढं मोठं पाणी आहे, तर काय करशील? तर काठाला जर होडी असेल तर होडीत बसून जाईल. बरं आणखीन कसं काय जाशील? तर म्हणाल दुसरा काय उपाय नाही, हे 3च गोष्टी मी करू शकतो. एक तर चालत जाऊ शकेन, एक तर पोहत जाऊ शकेन, एक तर होडीन जाऊ शकेन. गौतम बुद्ध म्हणाले की हे बघ, आपल्याला काठ इकडे पाहिजे, म्हणजे काठाला पोचायचं आहे. तो काठच जर इकडे आला तर तो शिष्य म्हणाला, हे कसं काय शक्य आहे? हे फक्त मूर्ख माणूसच अशी अपेक्षा करू शकेल. मग गौतम बुद्ध म्हणाल, तेच सांगायचं आहे मला की परमात्मा साधण्यासाठी
पारमार्थिक होण्यासाठी यत्न करणं आवश्यक आहे. प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. तुला जर त्या काठाला जायचं तर एक तर चालत जायला पाहिजे, हा तुझा प्रयत्न आहे, किंवा पोहत गेलं पाहिजे, नाहीतर होडीमध्ये बसून गेलं पाहिजे. पण तू प्रयत्न करशील तर काठ गाठेल ना. तसंच इथे समर्थ रामदास स्वामींना हा समास घेऊन आपल्याला हेच सांगायचं, आत्मज्ञानी त्या माणसानं तेच सांगायचं, तुम्हाला आत्मज्ञान झालं की आळशी होऊ नका. काळ जसा निर्माण झालेला आहे, मागच्या प्रवचनात आपण ऐकलं आहे, त्याचा विलय होणार आहे. कारण जे निर्मित आहे ते संपणार आहे. त्यामुळे तू सुद्धा निर्मित आहेस, तूही संपणार आहेस. म्हणून सातत्य राहण्यासाठी यत्न आवश्यक आहे. हे आत्मनिवेदन तुझ्या मध्ये टिकण्यासाठी सात्विकता कायम तुझ्यामध्ये राहिली पाहिजे. म्हणून जीवनाची काय करायला पाहिजे, एक अनुक्रमणिका तयार केली पाहिजे माणसानं. आत्मज्ञान झालं, आत्मज्ञान समजलं आपल्याला, म्हणजे झालं आता आपलं आयुष्याचं संपूर्ण जे मिशन होतं ते सक्सेस झालं, आता मला काही करण्याची गरज नाही असं समजणं चुकीचं होईल. म्हणून तर आम्ही तुम्हाला सर्वांना संत संघात या जे सांगतो त्याचं कारणच ते, कारण आम्हाला माहिती आहे की बऱ्याच जणांना अध्यात्म म्हणजे काय कळलं आहे, परमार्थ म्हणजे काय कळलं, आपण त्या मार्गाने जातोही, परंतु त्यात सातत्य जर टिकलं नाही तर एक दिवस आपण काळाच्या त्या पडद्याआड जाणार आहोत. म्हणजे त्याचं नेहमी भान ठेवा. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी बघा कसा घेतला समास. याच्या अगोदर काय सांगितलं, काळ सांगितला. काळ कसा ग्रासणार आहे, काळ कसा आपल्याला खाणार आहे, काळ आपल्यासाठी कसा थांबणार नाही आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला मागच्या प्रवचनामध्ये, मागच्या समासामध्ये. आणि या समासामध्ये ते काय सांगतात, यत्न शिकवण. यत्न म्हणजे प्रयत्न. रगडिता वाळूचे कण त्यातून तेल गळे. जर वाळूचे कण तुम्ही प्रयत्न करून रगडले, वाळूचे कण रगडणं कठीण असतं, वाटतं तेवढं ते सोपं नाही आहे. परंतु वाळूच्या कणाचं जर चूर्ण केलं तर त्या कणातून, त्या दगडातून सुद्धा तेल येतं. आणि हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. मागे एकदा प्रवचनामध्ये मी दृष्टांत दिला होता की कॅनडामध्ये मला असा एक भक्त भेटला की जो आपल्या इंडियातलाच आहे. तो तेल कंपनीमध्ये कामाला आहे. त्याने सांगितलं मी तेलाच्या कंपनीत आहे. म्हणून कशापासून बनवतात तेल हे विचारलं तर बोलला वाळूपासून. त्यावेळी मला आठवलं की आमच्या पूर्वजांनी जे सांगितलेलं आहे ते किती अभ्यासपूर्ण सांगितलेलं आहे. वाळूमधून तेल काढू शकतो हा सुविचार मनामध्ये येण्यासाठी आमचे पूर्वज किती दुरोगामी विचाराचे होते. आज जे रामदास स्वामींनी सांगितलं तुम्ही यत्न करा, प्रयत्न करा, हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. कारण समर्थ रामदास स्वामींना माहिती आहे की आत्मज्ञान झालं की चला शेवटचं आपलं आता उद्दिष्ट गाठलं तर तो माणूस आळशी होईल, पुढे सातत्य टिकवणार नाही. आणि सातत्य टिकवलं नाही तर आम्ही काळाचे भक्ष होऊ. म्हणून रामदास स्वामी म्हणतात की आपली जीवनाची एक रूपरेषा आपण तयार करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ती ज्या दिवशी आपण करून घेऊ आणि आपल्यामधली उद्विग्नता आपण सांडून टाकू किंवा सोडून देऊ, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला जे झालेलं ज्ञान आहे ते चिरकाल टिकणार आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आत्मसुधारणा आपल्यामध्ये व्हायला पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे की जसं आपण बोलतो तसं आपल्या कृतीत असलं पाहिजे. एवढ्या लांबड्या चवड्या गप्पा मारायच्या अध्यात्मावर, आणि अध्यात्म आमच्यामध्ये काय कसं बघा शून्य, तर काहीच त्याला अर्थ नाही आहे. तुमच्यामध्ये ती सात्विकता राहणार नाही, टिकणार नाही. आपण बोलतो तसं वागलं पाहिजे, बोले तसा चाले त्याची वंदावी पावले म्हणून सांगितलं. आणि आपल्यामध्ये हीच गोष्टीची कमतरता असते. आम्ही फक्त मोठेपणानं बोलतो पण आमच्या कृतीमध्ये काहीच राहत नाही. तो दांभिकपणा आपला आत्मज्ञानापासून बाजूला खेचतो. म्हणून आत्मज्ञानी माणसानंसुद्धा आणि व्यावहारिक माणसानंसुद्धा, प्रापंचिक माणसानंसुद्धा, परमार्थिक माणसानंसुद्धा आत्मज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान. ज्ञानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते एकदम टॉप लेवलचं शुद्ध ज्ञान तुम्हाला झालं, त्या माणसानंसुद्धा जसा बोलतो तसं वागलं पाहिजे. आणि संसारिक माणसानंसुद्धा तिथपर्यंत जर पोचायचं असेल, आत्मज्ञानापर्यंत पोचायचं असेल
तर आपण बोलतो तसं वागलं पाहिजे. हा नियम आम्हाला लावून घेणं गरजेचं आहे. आणि निरपेक्षता ठेवायची. म्हणजे नाही, निशेष, कमीत कमी अपेक्षा ठेवायची. निरपेक्ष होणे म्हणजे काय, तर कमीत कमी अपेक्षा. आपण आशा आकांक्षांच्या नादी लागायचंच नाही की मला हे हवं, मला ते हवं. ठीक आहे, मिळालं तरी ठीक आहे. आत्मज्ञानी माणसानं किंवा ज्याला आपला आत्मउद्धार करून घ्यायचा आहे त्या माणसानं कसं राहिलं पाहिजे, निरपेक्ष हेतूनं प्रत्येक कर्म केलं पाहिजे. कर्म करणं माझी ड्युटी आहे, माझं कर्तव्य आहे, माझा जॉब आहे, तो माझी ती सर्व्हिस आहे मानवी जीवनाची, की सेवाभाव ही माझी ड्युटी आहे, हा माझं फर्ज आहे, हे माझं कर्तव्य आहे, असं समजून निरपेक्ष हेतूनं केलं. गीतेमध्ये भगवान कृष्णाने तेच सांगितलं अर्जुनाला की कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फक्त कर्म कर, निरपेक्ष हेतूनं कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नकोस. ते फळ देणार तो आहे, तो देणारच, ते मागायची गरज नाही. म्हणून इथे आपण प्रापंचिक माणसांनी किंवा परमार्थिक आपण जर असू तर परमार्थिक आम्ही सर्वांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही बोलतो काय, तोंडातून आमच्या अध्यात्म येतं, कृतीत अध्यात्म आहे का, नाही. मग काळ संपवून टाकेल ना आपल्याला. म्हणून त्या काळाचा आपल्यावर पंजा पडण्यापूर्वी किंवा त्या काळाच्या पडछायेमध्ये येण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे, स्वतःला सावध ठेवलं पाहिजे. वेळ आपल्यासाठी फार कमी आहे आणि म्हणून आपण जसं बोलतो तसं वागलं पाहिजे, तसं जगलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची जर आपण अपेक्षा न ठेवता कार्य केलं तर वाईटही नाही वाटत. एखादा माणूस कृतज्ञ वागला, आपल्याला त्याच्याकडून कृतज्ञता हवी असते, परंतु तो कृतज्ञ जरी वागला, कृतज्ञ वागला नाही, मी काय म्हणतो बघा, गडबड आहे बघा. आपली अपेक्षा काय असते, त्यानं आपल्याशी काय वागावं, कृतज्ञतेने वागावं, की मी जे तुला मदत केलेली आहे त्यात ती जाणीव ठेवून तू वाग, म्हणजे कृतज्ञ वाग. पण समोरचा माणूस कधी कधी कृतज्ञ वागतो, आपल्याला वाईट वाटतं का, तर काही विशिष्ट हेतू ठेवून आपण त्याला मदत केलेली असते. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की तुमचं आत्मज्ञान चिरकाल टिकायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, निरपेक्ष हेतूनं कृतज्ञतेच्या भावनेनं काम करा. अशा प्रकारची तुमची जीवनशैली तुम्ही ठरवून द्या. लोकांबरोबर गोड बोला. गोड बोला म्हणजे चांगलं बोला, लोकांना कुणाला दुखवू नका. लोकांच्या हृदयाला काही घरा पडेल अशा प्रकारचं कुचकट, खोचक, टोमणेवालं बोलणं बोलू नका. कारण देवानं वाणी दिले, ती वाणी जी आहे ह्या वाणीनं लोकांना जिंका. म्हणून मी सांगितलं, बोलणार असाल तर विनम्र बोला. आता ही वाणी आपली मंजूळ झाली पाहिजे, गोड झाली पाहिजे. याच्यासाठी काय केलं पाहिजे, ह्या वाणीला तेजोमय ठेवण्यासाठी, मृदू ठेवण्यासाठी नामस्मरण. मंजुळ गोड तुझे नाम सदामुखी वसावे. आम्ही संतांनी देवाला सांगितलं आहे की देवा सदान कदा तुझं नाव आमच्या मुखामध्ये राहू दे, की जेणेकरून ते मंजुळ नाम, ते मंजुळ तुझं नामस्मरण आमच्या जर मुखामध्ये राहिलं तर मुखशुद्धी होईल. जसं जेवण झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी लोक पान खातात, मग तोंडातून दुर्गंधी येत नाही. तशाच प्रकारे आपलं हे मुख, आपली वाणी, काया, वाचा, मन शुद्ध राहण्यासाठी, पवित्र राहण्यासाठी दररोज दिवसातून 10 मिनटं वेळ काढायचा आणि भक्ती करायची. काय भक्ती करायची, ओम नरेंद्रनाथाय नमः. ते येत नसेल तर अडून राहण्याची गरज नाही. गणी गण गणात बोते, गणी गण गणात बोते. तेही येत नसेल, स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज. तेही येत नसेल, स्वामी स्वामी स्वामी. तेही येत नसेल तर दररोज संत संगत आपण म्हणतो ओम ओम ओम. अशापैकी काहीतरी 10 मिनटं आपल्या मुखशुद्धीसाठी, शरीराच्या शुद्धीसाठी, बुद्धीच्या चित्तशुद्धीसाठी दररोज नामस्मरण करा. आणि स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. तुमचं जे आत्मज्ञान तुम्हाला जर झालं असेल तर ते नक्की चिरकाल टिकेल. आणि जर झालं नसलं
तर तुम्ही आत्मज्ञानाकडे नक्की जाल. कारण ह्या दोन गोष्टी आपलं चित्त, बुद्धी, मन, शरीर या सगळ्यांना पवित्र करतं. म्हणून परमार्थिक बनण्यासाठी आपला दृढ निश्चय आवश्यक आहे. हा दृढ निश्चय आपला झाला पाहिजे. यासाठी समर्थ रामदास स्वामींनी या दासबोधामध्ये यत्न निरूपण नावाचा समाज सांगितला आम्हाला. का तर तुम्ही प्रयत्न करा, निश्चय करा की मला मोक्ष मिळवायचाच आहे, यासाठीच मी आलो आहे आणि तो मिळवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अशा प्रकारचा तुम्ही एक संकल्प करा, तुमच्या जीवनाचं सोनं नक्की होईल. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय.